नमस्कार, मी दिनकर गानोबा इंगळे, उपमुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे कार्यरत आहे. महाजनको आणि पूर्वजन्मीचे MSCB यामध्ये मला आयुष्यभर काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी सर्वप्रथम महाजनकोचा खूप आभारी आहे. मी चंद्रपूर येथे 1 मार्च 1986 ते जॉईन केलं. त्यानंतर विनंती बदलीवर परळीमध्ये ऑगस्ट 1988 पासून कार्यरत आहे. मी तेव्हापासून वेगवेगळ्या पोस्टवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडत आलेलो आहे. ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पडत असताना मला महाजनकोच्या सर्व प्रकारच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. मी इथं जॉईन झाल्यानंतर मला युनिट 5 मध्ये टर्बाईन API म्हणून काम दिलं होतं. त्यानंतर आपलं जुनं पॉवर स्टेशन 60 मध्ये मी काही 5 ते 6 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर भातसा पॉवर स्टेशन, भातसा हायड्रो पॉवर स्टेशन इथे माझी बदली झाली होती. तिथेही मी काम केलं. तिथून आलो पुन्हा परळीला, नंतर पुन्हा परळीवरून भुसावळ, भुसावळवरून पुन्हा परळीला आलो, परळीवरून पुन्हा हेड ऑफिसला गेलो. हेड ऑफिसमधून युनिट 8च्या कमिशनिंग झाल्यानंतर तिथं एक गरज होती, मला परत बोलून घेतलं. त्यानंतर काम करत असताना परत कोराडीलाही काही दिवस काम करण्याचा योग आला. तर मित्र हो, ह्या परळीबद्दल बोलायचं झालं तर परळीच्या मी जुन्या प्लॅन्टमध्ये सर्व ठिकाणी काम केलेलंच आहे. आणि प्रोजेक्टमधनं मला युनिट 6, 7, 8 हे युनिट जे नवीन युनिट आहे आपले आहेत, यांच्या पायाभरणीपासून ते पूर्ण कमिशनिंग करून पूर्ण फुल लोडवर घेईपर्यंत मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. यामध्ये प्रोजेक्टमध्ये काम करत असताना अनेक प्रकारच्या कंपन्या, अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्स, अनेक प्रकारचे स्किल्ड मॅनपॉवर आणि वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी, त्यांची विचारसरणी, त्यांचं ज्ञान, या सगळ्याची मी अवगत होत गेलो व माझ्या ज्ञानामध्ये सतत भर पडत राहिली. मित्र हो, महाजनको हे एक कुटुंब आहे. याची संस्कृती खूप छान आहे. इथं सर्वांना काम करायला वाव मिळतो. प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एक संघ कुटुंब असल्याप्रमाणे आपुलकीने हे काम करत राहते. त्यामुळे महाजनको विशेषतः परळी हे आत्तापर्यंत मी पाहिले की पूर्ण 100% क्षमतेने काम करत असते. आणि मी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोस्टवर काम केलेलं आहे. मला ह्या सर्व काम करत असताना सर्व प्रकारचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून आतापर्यंत खूप छान प्रकारे सहाय्य मिळत असून सध्या मी उपमुख्य अभियंता या पदावर काम करत असून मला सर्व अधिकारी, कर्मचारी यांना एक प्रकारची योग्य दिशा देऊन त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये समन्वय साधावा लागतो. आणि ह्या सर्वांचं काम करून जो रिपोर्ट असतो कामाचा, की कुठं काही प्रॉब्लेम आले, कुठं काय आपण चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे किंवा आपल्याला आणखीन काही करण्याची गरज आहे, ह्या सर्वांचा रिपोर्ट मला चीफ इंजिनियर साहेबांना करावा लागतो. सध्या आपले परळीचे संच क्रमांक 6, 7 व 8 हे पूर्ण क्षमतेने चालू असून आणि हे सर्व चालू ठेवण्याकरता आपले सर्व अधिकारी, कर्मचारी हे अतिशय म्हणजे 24/7 इतके सतत 24/7 वेळेप्रमाणे सतत प्रयत्नशील असून यांना आम्हाला मुंबईचे वरिष्ठ कार्यालय तसेच परळीचं व्यवस्थापन यांची सतत निगराणी असते, सतत मार्गदर्शन असतं. त्यामुळं आम्ही सर्वजण मिळून परळी औष्णिक केंद्राचे सतत नवनवीन उच्चांक स्थापित करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारचे बक्षिसे मिळालेली आहेत. तसेच आणखी सांगायचं झालं तर आपले माननीय मुख्य अभियंता श्री आव्हाड साहेब हे अतिशय कल्पक असे अधिकारी आहेत. त्यांच्या अनेक कल्पक उपक्रमापैकी हा एक व्हिडिओ शूटिंगचा एक कार्यक्रम आहे. आणि ह्या व्हिडिओ कार्यक्रमाद्वारे मी आपल्याशी संपर्क साधू शकत आहे, मी आपल्याला संबोधित करू शकत आहे. हे फक्त आव्हाड साहेबांमुळे शक्य झालेलं आहे. श्री आव्हाड साहेब जे आहेत यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम केले. प्लॅन्टमध्ये बगीचे तयार केले, लोकांच्या टीम तयार केल्या,
येणारे सर्व महापुरुषांच्या जयंती असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचे आयोजन केलेले आहेत आणि ह्या सर्व प्रकारामधून त्यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या कर्मचाऱ्यामध्ये जे मागील काही काळामध्ये झिरो शेड्यूलमुळे व तसेच कोरोना काळातील घटनांमुळे जी मरगळ निर्माण झाली होती, ही मरगळ पूर्णपणे दूर करून त्यांना अतिशय प्रसन्न आणि काम करायला उत्सुक असे प्रेरित करून महाजनकोचं काम चालू ठेवलेलं आहे. त्यामुळं मी स्वतः वैयक्तिक मतावरती श्री आव्हाड साहेब यांचं अतिशय कौतुक करतो. त्यांना धन्यवाद देतो. मित्रहो, मला पूर्ण विश्वास आहे की आज जरी वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त होत आहे, माझ्या सेवानिवृत्तीनंतरसुद्धा महाजनको पूर्ण अधिकारी कर्मचारी हे असेच प्रकारे सतत कार्यक्षम राहून कार्यशील राहून अतिशय कार्यक्षमतेने कार्य करत राहतील व देशसेवेमध्ये मोलाचा वाटा देत राहतील. माझ्या सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्व कॉन्ट्रॅक्टचे लेबर्स यांना मी माझ्यातर्फे येणाऱ्या पुढील दिवसासाठी व पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे नाव सौ मीनाक्षी दिनकर इंगळे. इथे बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मला हे सांगायचे आहे की आमचे लग्न 6 डिसेंबर 1986ला झाले. लग्नानंतर आम्ही चंद्रपूर TPS येथून सुरुवात केली. 2 वर्षात 1988ला आम्ही परळी TPSला आलो. आमचे 4ही मुलं परळीमध्ये शिकले व मोठे झाले. त्याबरोबर आम्ही परळीमध्येच मोठे झालो. अगदी तरुण वयापासून आता रिटायरमेंटपर्यंत या आपल्या लोकांनी खूप शिकवलं, प्रेमही दिलं. सुखाचे दिवस आम्ही साथ न सोडता सगळे कार्यक्रम पार पाडले. आम्ही आज येथे आहोत. 4ही मुलं शिकली व स्वावलंबी बनली म्हणून त्यांचे मला खूप कौतुक आहे. माझे जरी शिक्षण झाले नसले तरी माझा मुलगा चांद्रयान, मंगलयान मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. ह्यात साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी मला विचारांची मोकळेपणा दिला. मुलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमेल ते केले. त्यांना ते फळ भेटले. साहेबांनी ऑफिसमध्ये काही टेन्शन आले, प्रॉब्लेम आले, घरी घेऊन आले नाहीत. ते कधी पण घरी हसतच यायचे. त्याच्यामुळं मी खूप खुश राहायची घरी. मला साहेब दिसले की खूप आनंद वाटायचा घरी आले की. साहेब ऑफिसला असताना माझ्या मैत्रिणी व माझे शेजारणी यांनी मला खूप साथ दिली, फॅमिलीसारखी वागणूक दिली. मी माझे हे भाग्य समजते. मला आमच्या घरचे कामगार, ड्रायव्हर ह्यांना पण आम्ही कधी विसरू शकत नाहीत. ह्यांचाही ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. नोकरी लागल्यानंतर जो आनंद झाला होता तो आनंद आज रिटायर होताना पण होत आहे. आपल्या सगळ्यांची आठवण सदैव राहील. आमच्या सर्वांकडून कधी न कळत चूक झाली असेल तर क्षमा असावी. मी सर्वांचे आभार व धन्यवाद. माझे नाव कांताबाई इंगळे. माझा संसार आणि सर्व मुले अंबाजोगाई इथे झाली. माझे मिस्टर यांना इंगळे गुरुजी म्हणायचे. इंगळे गुरुजीचे 3 मुले इंजिनियर झाली. आज सर्वात हुशार आणि सर्वात मोठा मुलगा आज रिटायरमेंट होत आहे. ह्या मुलांचा मार्गदर्शनाखाली माझी छोटी मुले पण शिकले आणि मोठे साहेब झाले. फक्त माझा मुलगा
मा फक्त माझे मुलंच नाही तर नातूसुद्धा साहेब बनले आणि बाहेर शिकाय देशाला गेले. परळी थर्मलने आम्हाला सर्वांना प्रेम दिले आहे. ह्यासाठी मी थँक्यू म्हणते. आय विश माय सन हॅपी रिटायरमेंट. हॅलो, माझं नाव दीपक इंगळे. मी श्री दिनकर ज्ञानोबा इंगळे यांचा सर्वात लहान मुलगा. माझं लॉ झालेलं आहे आणि मी सध्या एका कंपनीवर ॲज अ लिगल ॲडवायझर काम करतो. माझ्या वडिलांबद्दल सांगायचं म्हटलं तर आता रिसेंट पास्टमध्ये जे काही त्यांची पोझिशन आहे, त्यांचे इंटरॅक्शन आहे, सगळं तुम्हाला माहीतच असेल. पण माझे वडील ह्यांना अपार्ट फ्रॉम त्यांचं जॉब आणि हे थर्मलचे काम, त्यांना स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट असायचा. त्यांनी आम्हाला व्हॉलीबॉल खेळायला शिकवलेलं आहे, बॅडमिंटन खेळायला शिकवलेलं आहे. जे आपल्या परळीतले जुने लोक असणार त्यांना डेफिनेटली माहीत असणार, यांचा पूर्ण ग्रुप होता. ते या सगळ्या गोष्टी वडिलांसोबत व्हॉलीबॉल खेळणं, बॅडमिंटन खेळणं, त्यांच्याकडून शिकणं, तिथेच लहानाचे मोठे आम्ही झालो. आता हे सगळं सोडून जाणं म्हणजे खूप साऱ्या मेमरीज, खूप साऱ्या आठवणी, थोडं जड पण जात आहे. पण अल्टिमेटली वडिलांना आय विल विश एक त्यांचं हॅपी रिटायरमेंट लाईफ. त्यांचं वापस जे यूथ आहे ते आम्ही त्यांना वापस ट्राय करू तसं वातावरण त्यांना बनवून देण्यासाठी. त्यांचं लाईफ पुढे सुंदर, पीसफुल आणि हॅपी जावं हीच देवाकडे प्रार्थना आहे. मित्र हो, तर आता मी माझ्या स्वतःबद्दलची थोडी माहिती सांगतो. माझा जन्म हा 1964 साली अंबाजोगाई येथे झाला. माझं बालपण खूप छान गेलं. माझे आईवडील सर्व प्रेमळ होते. नातेवाईक, शेजारी पाजारी हे खूप छान होते. तसंच माझं शालेय शिक्षण जे आहे मुकुंदराज विद्यालय अंबाजोगाई येथून 1ली ते 10वीपर्यंत झालेलं आहे. मी शिक्षणात असताना सदोदित माझा पहिला नंबर असायचा आणि त्यावेळेस मला बक्षीससुद्धा मिळालेलं आहे शाळेतला टॉपर असल्यामुळं. नंतर 11वी 12वी मी योगेश्वरी कॉलेज अंबाजोगाई येथून चांगल्या मार्काने पास केलं. कॉलेजमध्ये असतानाच मला व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळण्याची फार आवड होती. नंतर मला माझ्या मार्कावरती इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद येथे प्रवेश मिळाला. तिथं प्रवेश मिळाल्यानंतर सुरुवातीला इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर जे होतं हे अतिशय अवघड होतं. बाकीचे सगळे कोर्सेस जरी पाहिले तर त्यामध्ये इंजिनिअरिंग करणं एवढं सोपं नाही, हे तुम्हाला सगळ्यांना जाणताच आहे. तर FAमध्ये फर्स्ट इयरला असताना मॅथमॅटिक्सच्या पेपरने अक्षरशः मला रडवलं होतं. नंतर हळूहळू मी त्या अभ्यासक्रमाशी रुळलो. अभ्यास कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायच्या, GTI कशा करायच्या, हे सगळं मला कळून चुकलं. हे करत असतानाच माझा मित्रमंडळ परिवारसुद्धा खूप मोठा वाढला होता. खेळण्यामध्ये विशेष रस असल्यामुळे मी कॉलेजतर्फे व्हॉलीबॉल या संघातून खेळलो होतो आणि असं हसत खेळत इंजिनिअरिंग पूर्ण केलं. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर गावाकडे आल्याबरोबर वडिलांनी माझ्या मिसेस मला आवडली, दाखवली. तिच्याबरोबर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही 2-3 महिने अंबाजोगाईतच राहिला होतो. त्या पिरियडमध्ये मी अंबाजोगाईतल्या एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. नंतर मला 1 मार्च 1986 या तारखेला मी चंद्रपूर येथे रुजू झालो. चंद्रपूर इथून खूप दूर असल्यामुळं तसेच वडिलांची तब्येत बरोबर नसल्यामुळं मी परत परळीला बदली व्हावी असा एक विनंती अर्ज करून ठेवला होता. तर 1987मध्ये माझ्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व घराची जबाबदारी माझ्यावर पडली. 2 लहान भाऊ शिकणारे होते आणि आई होती. बहिणीचं माझ्याबरोबरच लग्न झालेलं होतं. तर मित्र हो, मी परत हेड ऑफिसला जाऊन थोडं कसोशीने प्रयत्न केले, स्पेशल विनंती केली आणि माझं 1988मध्ये चंद्रपूरहून परळी येथे बदलीची ऑर्डर आली आणि मी इथं परळी इथं रुजू झालो. इथं रुजू झाल्यानंतर मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परळीमध्ये काम करायची संधी मिळाली. युनिट 5मध्ये मी टर्बाइन API, बॉयलर API म्हणून काम करत होतो. मेनवाईल माझं प्रमोशन आलं आणि मला 60 इथं देण्यात आलं. 2x30 मेगावॉटमध्ये मी पीशर इंचार्ज म्हणून काम केलेलं आहे. सर्व ठिकाणी माझा तिथं संचार असायचा, सर्व ठिकाणी जावं लागायचं. तर ते खूप छान युनिट होते आपले
आणि पूर्ण इफिशियन्सीने 100% इफिशियन्सी चालायचे. ते बंद होतानासुद्धा आम्ही त्यांना फार मनावर दगड ठेवून बंद केले. बंद होताना त्यांचा लोड 60 मेगावॅट कम्प्लिटली होता. नंतर पुन्हा मग माझी ट्रान्सफर झाली भातसा हायड्रो पॉवर स्टेशन इथे. तिथंही मी जवळपास एक वर्षभर काम केलेलं आहे. हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये कसं कार्य असतं, कसे धरण असतात, इरिगेशन डिपार्टमेंटबरोबर कसे संबंध ठेवावे लागतात, त्यांची डिमांड काय असते, हे सगळं मला कळालं. आणि त्याच वेळी माझा हेड ऑफिसशी जास्त संबंध आला. हेड ऑफिसच्या कामाबद्दल मला थोडीशी माहिती कळायला लागली. आता तिथूनही मुलांच्या शिक्षणाकरता म्हणून तिथं शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं मी परत परळीला आलो. परळीला आल्यानंतर मला इलेक्ट्रिक मेंटेनन्स दिलं 210चं. 2000 मध्ये मी ज्यावेळेस इलेक्ट्रिक मेंटेनन्सला गेलो तर 2000 ते 2003 ह्या काळामध्ये 210 मेगावॅटमध्ये इलेक्ट्रिक मेंटेनन्सला काम करत असताना मला पूर्ण पॉवर स्टेशनमध्ये सर्व चालणाऱ्या इलेक्ट्रिकल ऑक्झिलरीची जसे ट्रान्सफॉर्मर आहेत, मोटर्स आहेत, HT ब्रेकर्स आहेत, LT ब्रेकर्स आहेत, HT मोटर्स आहेत, ह्या सर्वांचं मेंटेनन्स करण्याची संधी मिळाली. त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. 2003मध्ये माझं प्रमोशन आलं ॲज ए DY म्हणजे सध्याचं ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मला काम स्टेशन चार्जमध्ये दिलं युनिट 3ला. तिथेही मी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. आणि त्याच वेळेस 2003मध्ये पळी प्रोजेक्ट सुरू झालं. पळी प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्टचं काम शिकायला मिळेल या उद्देशाने मी प्रोजेक्टला ट्रान्सफर होण्याकरता विनंती बदली अर्ज केला आणि मला प्रोजेक्टला बदली मिळालीसुद्धा. मित्र हो, 2003 ते 2016 ह्या काळामध्ये जवळपास 13 वर्ष मी प्रोजेक्टला काम केलं. मधल्या एका काळामध्ये 1 वर्षाकरता भुसावळला जाऊन आलो, पण पुन्हा प्रोजेक्टला चालू होतो. प्रोजेक्टला काम करत असताना मित्र हो, 2003मध्ये ज्यावेळेस आपल्या युनिट 6चा पायाभरणीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. तिथपासून मी प्रोजेक्टला काम केलेलं आहे. हे काम करत असताना माझ्याकडं तिथं मॉनिटरिंग सेक्शन होतं, तसं सेफ्टी फायर फायटिंग होतं. अनेक ठिकाणी अनेक सेक्शनमध्ये मी काम केले. पण सांगण्यासारखं काम जर म्हणलं तर मी सेफ्टीमध्ये असताना आपल्याकडं प्रोजेक्टमध्ये काम करत असताना बाहेर राज्यातले मजूर यायचे, त्यांची राहण्याखाण्याची सोय असेल, काही कामावरती काही ॲक्सिडेंट व्हायचे, तर त्याच्यामध्ये फेटल ॲक्सिडेंट पण काही झाले होते. त्या काळामध्ये मॅनेजमेंटला त्या फेटल ॲक्सिडेंटच्या केसेसमधून कम्प्लिटली सोडवण्याचं काम किंवा कुठल्याही प्रकारचे मॅनेजमेंटवरती डाग येणार नाही याची काळजी घेण्याचे काम माझ्याकडनं झालेले आहे. तसेच आपलं ऑइल हँडलिंग प्लांट आहे. ऑइल हँडलिंग प्लांटसाठी जे लायसन्स लागते हे लायसन्स मी माझ्या स्वतःच्या मेहनतीतून म्हणजे मॅनेजमेंटच्या सहकार्याने प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करून हे लायसन्स मी आणून दिलेलं आहे. पेट्रोलियम क्लास C स्टोरेज लायसन्स. त्याचप्रमाणे मित्र हो, आपल्याला एन्व्हायरमेंटचा MPCB आणि CPCBसाठी हे जो एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागतो प्रोजेक्ट करता, तो क्लिअरन्ससुद्धा मिळवण्याचं काम हे मी केलेलं आहे. त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टीतला खूप अनुभव आला. वेगवेगळ्या कार्यालयाशी माझा संबंध आला. कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस ऑफिस असेल, फॅक्टरी इन्स्पेक्टर ऑफिस असेल, MPCB असेल. म्हणजे फक्त महाजनकोशीच मर्यादित न राहता महाजनकोच्या संलग्न जेवढ्याही कंपन्या आहेत किंवा जेवढ्याही सरकारी अथॉरिटीज आहेत त्या सर्वांशी इंटरॅक्ट करण्याचं, सर्वांबरोबर काम करण्याचं मला संधी प्रोजेक्टमधून मिळालेली आहे. त्या संधीमधून अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीमध्ये मी ताऊन सुखावून निघालो. आमचे त्यावेळेस श्री गुजर साहेब म्हणून होते. ते युनिट 6 आणि 7ला जवळपास 3-4 शासक होते. ते AC होते, नंतर DYC झाले. यांचं माझ्यावरती विशेष प्रेम होतं. जे पण काही अडचणीचं काम येईल ते म्हणायचे हे काम फक्त इंग्रज करू शकतो, म्हणून मला ते बोलवून सांगायचे, इंगळे हे काम जरा प्रॉब्लेमॅटिक आहे, हे बाहेरचं आहे, असं जरा पहा. आणि योगानं माझ्याकडून त्यांनी सांगितलेले सर्व काम झालेले आहेत. 100% त्यांनी सांगितलेले काम मी केलेले आहेत. ही माझी अचिव्हमेंट आहे असं मी नक्कीच समजतो. त्यानंतर 2016मध्ये युनिट 8चं ज्यावेळेस कमिशनिंग काम होतं त्यावेळेस मी हेड ऑफिसला होतो. हेड ऑफिसहून मी परत पळीला मला पाठवण्यात आलं युनिट 8च्या कमिशनिंग करता. कमिशनिंगच्या वेळेस आपल्याकडं आजच्यासारखीच प्रॉब्लेम होता. त्यावेळेस फार स्टाफ कमी होता. अनेक कामं अर्धवट राहिलेली होती. भेलची असतील, BOPची असतील, अनेक कामं अर्धवट राहिली होती. त्या कामामध्ये पाठपुरावा करून त्यांच्याकडून कामं करून घेऊन
आपली जी ऑपरेशनची किंवा O&Mची जी टीम आहे, ह्या टीमला मोटिवेट करून त्यावेळेस आम्ही पॉवर स्टेशन चालवण्याचं, ते पॉवर स्टेशन हँडओव्हर करून घेण्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्यामुळं आज 2016पासनं ते आपलं युनिट कमर्शियली COD म्हणून डिक्लेअर झालेलं आहे आणि आपल्या महाजनकोच्या सेवेमध्ये आहे. आत्तासुद्धा युनिट 8 हे अतिशय कार्यक्षमतेने अनेक अडचणी असतानासुद्धा चालू आहे. 250ची कॅपॅसिटी आहे, ती 250 मेगावॅट लोड देण्यासाठी अतिशय सक्षम आहे. नंतरच्या माझ्या ACच्या काळामध्ये असेल किंवा आता छोटा मिळालेला DYCच्या काळ मिळाला असेल, ह्या काळामध्ये महाजनकोसाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. महाजनकोमध्ये पॉवर प्लॅन्ट चालवण्याकरता येणाऱ्या अडचणी असतील, त्याला लागणारे स्पेअर्स असतील, त्यांना लागणारे मॅनपॉवर असेल, ह्या सर्वांची मी वेळोवेळी काळजी घेत गेलो आणि आत्तापर्यंत हे पूर्ण सेट आपल्या सर्वांच्या सहकार्याने, मॅनेजमेंटच्या सहकार्याने आपण 250 मेगावॅट गुणिले 3 असे 750 मेगावॅटची कॅपॅसिटी ही आपण 100% अचीव्ह करण्यासाठी सक्षम आहोत, हे सांगण्यास मला अभिमान होत आहे. मीनवाईल आपल्या बोर्डाच्या सेवेत असताना माझे मुलं जे की 5वी 6वीला वगैरे होते, त्यांना मी आपल्या इथल्याच कॉलनीतल्या शाळेमध्ये विद्यावर्धिनीमध्ये त्यांना शिकवायला ठेवलं होतं. आणि आपल्या विद्यावर्धिनी शाळा ही खूप चांगली असून त्यांनी अतिशय फार चांगल्या प्रकारे माझ्या मुलांना शिकवलं. मुलं माझे मेरिटमध्ये म्हणजे जवळपास 85-90% मार्काच्या आसपास मार्क घेऊन 10वी पास झाले. त्यानंतर मग त्यांना माझ्या मोठ्या मुलाची इच्छा होती की सायंटिस्ट व्हायची. तो म्हणे, बाबा मला सायंटिस्ट कसं होता येईल. त्यावेळेस आम्हाला काहीच माहिती नव्हती, पण एक लक्षात आलं की जर IITला त्याला ॲडमिशन मिळू शकलं तर तो सायंटिस्ट बनण्याच्या मार्गावरती राहील. म्हणून त्याला IITचं कोचिंग क्लासेस देण्याकरता मी कोटा इथे ठेवलं. त्यावेळेस त्याचं वय अवघं 15 वर्ष होतं. त्याला ज्यावेळेस आम्ही कोट्याला ठेवलं त्यावेळेस आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण मुलांच्या भवितव्याकरता आम्ही आमच्या मनावर, आमच्या प्रेमाला लगाम घालून, मनावर दगड ठेवून आम्ही मुलांना त्याचं शिकवलं. मुलांनी पण तेवढ्याच तडफेने, तेवढ्याच मेहनत केली आणि तो पुन्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड रिसर्च ह्या IISTमध्ये त्याला ॲडमिशन भेटलं. आणि तेव्हापास त्याच्यानंतर तो 2012मध्ये चंदीगड येथे इस्रोचं जे सेमीकंडक्टर लॅबोरेटरी सेंटर आहे त्या ठिकाणी तो रुजू झाला. तेव्हापासनं आज तागायत तो तिथं चंदीगडला सायंटिस्ट म्हणून काम करतो आहे. छोटा मुलगासुद्धा जो होता तोही असाच खोडकर होता, खेळकर होता. त्याला भेल हायस्कूलमध्ये घातलं 10वीपर्यंत. त्याला 10वीला 100पैकी 102% मार्क पडले होते खेळाचे धरून. पण तो म्हणला की बाबा मला सायन्सला जायचं नाही आहे, मला आर्ट्स कॉमर्स शिकायचं आहे. मग त्याला मी हैदराबादमध्ये ठेवलं कॉमर्समध्ये. त्या कॉलेजमध्ये तो राहून शिकला 11वी 12वी. त्या कॉलेजमध्ये सुद्धा त्यानं आंध्र प्रदेश स्टेटमधून 2 विषयामध्ये विशेष प्रावीण्यासह पास झाला. त्याला फर्स्ट नंबर, दुसरा नंबर मिळाला होता. तिथून त्यानं म्हणाला की बाबा मला लॉ करायचं आहे, मी वकील होईल. मग बेस्ट कॉलेज आहे लॉचं ते दिल्लीला आहे आणि त्यातून जे स्पर्धा परीक्षा होते त्या स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त 70 मुलं घेतले जातात. त्यापैकी त्याचं सिलेक्शन झालं आणि 2018मध्ये तो नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली इथून BA LLB ऑनर्स म्हणून पास झाला. त्यानंतर तो थोडं प्रॅक्टिस केली आणि नंतर सध्या तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लीगल ॲडवायझर म्हणून काम पाहतो आहे. मला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न 2009 साली झालं आणि माझे ते जावाई जे आहेत बेंगलोरमध्ये HSBC बँकेमध्ये सर्व्हिसला आहेत. दुसऱ्या मुलीचं लग्न 2012मध्ये झालं. दोन्ही लग्न इथं पळीतच केले आम्ही. अतिशय चांगल्या प्रकारे झाले. आपल्या सगळ्या त्यावेळेसच्या सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य भेटलं आणि नंबर 2च्या मुलीचे जे जावाई जे आहेत ते जर्मनीमध्ये एका विमान तयार करणाऱ्या कंपनीमध्ये सर्व्हिसला आहेत. दोन्ही फॅमिली एकदम छान आहेत. त्यानंतर मी 2016 साली तिसऱ्या मुलाचं म्हणजे गिरीशचं लग्न केलं आणि त्याचंही आयुष्य व्यवस्थित कौटुंबिक व्यवस्थित सुखात आहे. त्याला 2 मुलं झाली आहेत. मोठ्या मुलीला 1 मुलगा आहे, दुसऱ्या मुलीला 1 मुलगी आहे आणि ह्या मुलाला मला 2 मुलं आहेत. असे एकंदर मला 4 नातवंड आहेत. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझी अर्धांगिनी
माझी पत्नी हिने मला सर्व प्रकारच्या सुखदुःखामध्ये साथ दिलेली आहे. हिचं जेवढं कौतुक करावं, जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. सुखामध्ये तर सर्व साथ देतात, पण दुःखामध्ये ही खंबीरपणे उभं राहिली आणि मला साथ दिली. पण थोडं दैवाने म्हणा की हिला मेडिकल प्रॉब्लेम आला होता. मेडिकल प्रॉब्लेममधून ही ती सुखरूप बाहेर पडलेली आहे. आज अतिशय सक्षमपणे निरोगी आयुष्य जगत आहे. थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे, पण मला वाटतं तोही लवकरच नीट होईल. देवाने आम्हाला अनेक सुखाच्या आणि दुःखाच्या घटना दाखवल्या, पण आम्ही दोघं खंबीर असल्यामुळं, आम्ही दोघं खंबीर मनाचे असल्यामुळं त्या सर्व अडचणीमधून आम्ही मात करत मार्गक्रमण करत राहिलो. आणि नंतर शेवटी आज ज्यावेळेस रिटायर व्हायची वेळ आलेली आहे, आम्ही जेव्हा आमच्या आयुष्याकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला आयुष्य इतकं सुंदर वाटतं आहे की ह्या आयुष्यामध्ये सुखही आहे, दुःखही आहे, सर्व गोष्टी आहेत. फक्त आपण जगतो कसं त्याच्यावरती अवलंबून आहे. आज रिटायर होताना मला मनामध्ये काहीही दुःख नाही, उलट आनंदाची भावना आहे की ह्या रिटायरमेंट झाल्यानंतर ह्या रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातून मी बाहेर पडेल आणि एक स्वतःचं जे स्वच्छंदी आयुष्य आहे जगू शकेल. मला संगीताचा संगीतमध्ये शिकण्याचा माझी इच्छा होती, पण कामाच्या व्यापारामुळे शिकू शकलो नाही. कामाच्या कौटुंबिक जबाबदारीमुळं मी काही जास्तीचं काही करू शकलो नाही. पण ह्यापुढे आता मला वेळ मिळेल, मी जरूर प्रयत्न करेल की उरलेलं आयुष्य जे आहे हे मनाप्रमाणे जगता येईल. मला सर्व ज्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आहेत ते पूर्ण करता येतील. मला आणखीन भरपूर जग फिरायचं आहे. थोडंफार फिरून आलो आहे मी. आम्ही फॅमिलीसहित थोडंफार फिरून आलो. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा असंच कुठं टूरवर जाऊन म्हणा, अशा फार 2-3 वेळेसच फक्त मी फिरून आलेलो आहे. मला पूर्ण भारत पाहायचा आहे, त्यानंतर पूर्ण जग पाहायचं आहे. आणि अशी अपेक्षा करतो की माझी पत्नी मला ह्या सर्व गोष्टीमध्ये साथ देईल, मुलं पण साथ देतील आणि माझी प्रकृती साथ देईल, मला ईश्वरी पण साथ देईल. आणि हे जगाचं जे माझं आणखीन काही पाहायचं राहिलेलं असेल ते सगळं मला पाहायची संधी मिळेल. हे सर्व बोलत असताना मी आभार प्रदर्शन करायचं राहून गेलो. मी सर्वप्रथम ईश्वराचे आभार मानतो की ज्याने मला हे सुंदर आयुष्य दिलं, सुंदर पत्नी दिली, छान आईवडील दिले, समजदार आज्ञाधारक मुलं दिली, आपल्यासारखे प्रेमळ सहकारी दिले, भरपूर माझ्यावर प्रेम करणारे मित्र दिले. ह्या सर्वाबद्दल मी सर्वप्रथम ईश्वराचे आभार मानतो. दुसरे आभार मानतो मी माझ्या आईवडिलांचे, ज्यांनी मला लहानपणापासून चांगलं संगोपन केलं, मला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम बनवलं, ज्यायोगे मी आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपल्या महाजनकोची मी चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो. तिसरे आभार मी इथं आल्यानंतर, महाजनकोमध्ये मी आल्यानंतर मला जे अधिकारी वर्ग भेटले, ज्यांनी माझ्या खोडकरपणामुळं म्हणा किंवा माझ्या बारीक सारीक चुका झाल्या असतील त्या पोटामध्ये घेऊन मला सतत मार्गदर्शन करत राहिले, नेहमी मला चांगल्या कामाकरता प्रोत्साहित करत राहिले, त्यांचे मी आभार मानेन. त्याच्यामध्ये 3 नंबरचे आभार जे राहिले सुरू राहिले की मला आत्तापर्यंत जे गुरुवर्य मिळाले, शाळेतले होते, कॉलेजमध्ये होते, सर्व काही ज्या गुरुकडून मला शिकायला मिळालेलं आहे त्या गुरूंचे मी आभार मानतो. आणि 4थ्या नंबरला मी आपल्या सर्व अधिकारी वर्गांचे आभार मानले. 5व्या नंबरला मी माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो की ह्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळं मी माझं निश्चित ध्येय गाठू शकलो. मी जे मला कामं करायचे होते ते मी चांगल्या प्रकारे करू शकलो. आणि सर्वात शेवटी लास्ट बट नॉट लास्ट असं म्हणता येईल, ते जे कंटिन्यूपणे वयाच्या 13 वर्षापासनं आज तागायत, म्हणजे माझं नाही, माझ्या मिसेसचं 13 वर्ष, तिचं 13 वर्ष असताना माझं 21 वर्ष असं वय असताना लग्न झालेलं आहे. तेव्हापासनं आज तागायत एकही दिवसाचा कुठलाही खंड न बाळगता माझ्या सेवेमध्ये सतत कार्यरत राहिली. माझ्यासोबत नेहमी सावलीसारखी पाठराखण केली, मला सुखदुःखात साथ दिली. अशा ह्या माझ्या धर्मपत्नीचे मी खूप खूप आभार मानतो. थोडं बोलून मी आपला निरोप घेतो. I am here to speak about my grandfather, whom I dearly call Baba. He told me a lot of stories and taught me a lot of valuable life lessons which even my parents couldn't teach. Because of him, I could spend a significant part of my childhood here in Parari and made a lot of friends who are still friends with me now. He told me about our history
and the ethical values we can learn from them. He is at his retirement age now. I'm very happy that he is retiring because he'll be able to spend more time with me and we'll do a lot of fun activities together. I wish you a happy retirement, my dear Baba. This is Omkar Hotkar, grandson of Mr. DJ Ingre, signing off. Hello, my name is Harshal and I live in Chandigarh. आज बाबाचे रिटायरमेंट आहे. बाबा मला घेऊन जाते खेळायला पार्कमध्ये. इथे स्लाईड आहे, स्विंग आहे आणि बार्स आहे. बाबा मला ऑलवेज शर्ट मागवते आणि न्यू पॅन्ट मागवते आणि बाबा मला ऑलवेज टेक केअर करते असं. आणि बाबा मला कारमध्ये फिरवून जाते. And I am happy about it from my Baba. Wish you Baba a happy retirement. हॅलो, मी मयुरी नंदकुमार होटकर. मी दिनकर इंगळे यांची ज्येष्ठ कन्या आहे. आम्ही 1987पासून परळीतच आहोत. आता बाबांचं रिटायरमेंट आहे आणि म्हणजे बाबा इथे असल्यामुळे माझं पूर्ण बालपण परळीमध्ये गेलं. माझे फ्रेंड्स इथंच म्हटले, आमचं स्कूलिंग सगळं इथेच झालेलं आहे. माझे आई बाबा खूप उत्साही आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आम्ही चारही भावंडांना खूप उत्साहाने शिकवलं, आम्हाला खेळामध्ये प्रोत्साहन दिलं, वाचनाची आवड लावली. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खूप ॲक्टिव्ह आहोत. त्यांच्या एवढं नाही पण आहोत, प्रयत्न करत राहतो. आणि बाबा आई तुम्हाला दोघाला असं म्हणायचं आहे की आता आमच्यासाठी खूप जगलात तुम्ही, आता स्वतःसाठी जगा. हे रिटायरमेंट नंतरचं लाईफ तुमचं स्वतःसाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगा. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे, तुमचं रिटायरमेंट नंतरचं लाईफ खूप खूप छान जावं. नमस्कार, मी दीपाली संतोष सावळकर. सध्या मी माझ्या फॅमिलीसोबत जर्मनीत राहते. अनफॉर्च्युनेटली आज मी बाबांच्या रिटायरमेंटच्या दिवशी परळीला येऊ शकले नाही, त्यामुळे मला खूप दुःख होतं आहे. पण या व्हिडिओद्वारे मी सगळ्यांशी संपर्क करू शकते म्हणून खूप आनंदही होतो आहे. मला थोडंसं माझ्याबद्दल सांगायला आवडेल की माझे लहानपण, माझं शिक्षण आणि माझं लग्न हा संपूर्ण प्रवास परळीतच झाला आहे आणि तो काळ माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहे. जीवनाच्या वाटेवरती यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन हे मला माझ्या आईबाबांकडनं, माझ्या बहीण आणि भावांकडनं तर मिळालेच, पण त्याचबरोबर माझे मित्रमैत्रिणी, माझे शिक्षक वर्ग आणि बरेच लहान आणि मोठे बंधू आणि भगिनी यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच मी माझ्या जीवनामध्ये यशस्वीरित्या बऱ्याच गोष्टी करू शकते. बाबांबद्दल सांगायचे तर बाबांनी बाबांच्या खूप वर्षाच्या जॉबच्या काळामध्ये खूप चढ आणि उतार पाहिलेत, पण बाबांनी प्रत्येक वेळेला स्ट्रॉंगली स्टँड पण घेतलाय. प्रत्येक चांगल्या आणि वाईट सिच्युएशनला ॲक्सेप्ट तर केलेच आहे, पण त्याचा रिस्पेक्टही केला आहे. त्यामुळेच बाबा आणि आम्ही सगळे आता सध्या यशस्वीरित्या आमच्या पायावरती उभे आहोत. बाबांचे विचार आणि योग्य मार्गदर्शन याचमुळे आम्ही सगळं हे यशस्वीरित्या करू शकतोय. त्यासाठी बाबांचे खूप खूप आभार. आई आणि बाबा, तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या रिटायरमेंट नंतरच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आय विश यू बोथ लॉट्स ऑफ हॅपीनेस, अ गुड हेल्थ अँड हॅव अ वंडरफुल रिटायरमेंट टाईम अहेड. अँड आय होप तुम्ही लवकरच जर्मनीला याल आणि आपण खूप मजा करूया. थँक्यू. तुमचीच दीपा. Hallo, mein Name ist Anjali Santosh Savalka. Ich bin sehr froh, dass Opa auf Rente geht. Ich wünsche Oma und Opa ein schönes und glückliches Leben. Und ich würde mich sehr freuen, wenn Oma und Opa nach Deutschland fliegen und noch mit mir spielen. Eure Anjali. Danke. नमस्कार, मी संतोष अर्जुनराव सावळकर. मी सध्या माझ्या फॅमिलीसोबत जर्मनीमध्ये स्थायिक आहे.
आजचा दिवस विशेष आहे कारण आज बाबांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. इतके वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये न टाळता येणारा हा क्षण खास असतो आणि तसेच मनाला हळवा करणारा देखील असतो. आईबाबांच्या जीवनामध्ये खूप कठीण वेळ आली तरी आईबाबांनी खंबीरपणे उभे राहून त्याचा योग्य पद्धतीने सामना केला आणि सर्वांना सोबत घेऊन योग्य दिशेने जीवनाची वाटचाल केली. बाबाबद्दल सांगायचे झाले तर बाबांचे कामाबद्दल असलेले समर्पण प्रशंसनीय आहे. बाबांचा स्वभाव, बाबांचा विचार करण्याची पद्धत, प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन, इतरांना मदत करण्याची इच्छा, या गोष्टी मला मनापासून खूप आवडतात. रिटायरमेंटनंतर बाबांकडे खूप वेळ असेल. बाबा स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी खूप वेळ देऊ शकतील. आय वुड से दॅट बाबा हे तुमच्या जीवनातील बेस्ट रोलसाठी तुम्हाला मिळालेले प्रमोशन आहे. तुमच्या पुढील जीवनासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचे जीवन सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा. रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. अँड वी विल इन्व्हाइट यू बोथ सून टू जर्मनी. धन्यवाद.